कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात केवळ 1.5 फुटांची वाढ झाली आहे। शुक्रवारपासून पाणी उतरण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। दरम्यान मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ली, वखार भागातील वाहनतळ आणि जुदगाव बुधगाव रस्ता, न्यू प्राईड मल्टिप्लेक्सच्या रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती। गेल्या 5 दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता। त्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला होता। मोठ्या विसर्गामुळे सांगली येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती। बुधवारी रात्री कृष्णेने इशारा पातळी ओलांडली होती। गुरुवारी रात्री 43 फूट 6 इंच पाणी पातळी झाली होती। दिवसभरात केवळ 1.5 फूट पाणी वाढलं। बुधवारी पुराचा धोका ओळखून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलं। त्यामुळे या भागातील 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं होतं। गुरुवारी दिवसभरात मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ल्यात पुराचं पाणी शिरलं होतं। या परिसरातील काही घरात 3 ते 4 फूट पाणी आले। महापालिकेने मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांचं रात्रीच स्थलांतरण केलं होतं। सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, दत्तनगरमधील काही आणखी घरे पाण्याखाली गेलेत। वखार भागातील ट्रक टर्मिनस पाण्याखाली गेले। येथील जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानापर्यंत पुराचं पाणी आले। त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। तर न्यू मल्टिप्लेक्सकडून बायपासला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता देखील बंद झालाय। पावसाने दिलेली उघडी पाणी धरणातून होणारा विसर्ग हा कमी झाल्याने सांगलीकरांचा महापुराचा धोका टळला। त्यामुळे मोठा दिलासा मिळाला। कराड, भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे। शुक्रवारी सांगली शहरातील पाणी पातळीत देखील घट होणार आहे। गेल्या 3-4 दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि कोयनेतील विसर्गामुळे सांगली शहरातील आणि मिरज शहरातील असणाऱ्या कृष्णा नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती। 43 फुटापर्यंत नदीची पातळी गेल्यामुळे सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तमाळ, साईनाथ नगर तसेच मिरजेतील कृष्णाघाट या ठिकाणी पुराची पातळी पाण्याची पातळी वाढून नदीच्या पात्राबाहेर पाणी आलेलं होतं। त्यामुळे यातील लोकांना आम्हाला विस्थापित करावं लागलेलं होतं। मात्र अशी परिस्थितीचा अंदाज घेऊन मान्य महापालिका प्रशासक मान्य सत्यम गांधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली 2-3 महिन्यापासून तयारी केली असल्यामुळे या घटनेला, या परिस्थितीला आम्ही चांगल्या रीतीने सामोरं जाऊ शकलो। ह्या विस्थापित सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्याबाबत नागरिकांनी चांगल्या रीतीने आम्हाला सहकार्य केलं। त्यामुळे ते लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी आम्हाला मदत केली। पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी आम्हाला वेळोवेळी, तसेच इरिगेशन डिपार्टमेंटनं वेळोवेळी लागणारी माहिती आणि सहकार्य केल्यामुळे या नागरिकांना यशस्वीपणे सुरक्षित ठिकाणी आम्ही विस्थापित करू शकलो। महापालिकेच्या वतीनं आपण सुरू केलेल्या निवारा केंद्रामध्ये एकूण नागरिकांना आपण चांगल्या प्रकारे राहण्याची सोय केलेली आहे, जेवणाची सोय केलेली आहे, सोबत त्यांना वैद्यकीय सेवा पुरवत आहोत। आजपासून सकाळपासून पाण्याची पातळी ही स्थिरवलेली आहे। कॅचमेंट एरियामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं कोयनेतून होणारा विसर्गही कमी झालेला आहे। त्यामुळं इरिगेशन डिपार्टमेंटच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून पाण्याची पातळी कमी व्हायचा अंदाज आहे आणि यानंतरही लोकांनी लगेच आपल्या घरामध्ये परतून न परता पाण्याचा अंदाज घेऊन प्रशासनाने सांगितल्यानंतरच आपल्या घरामध्ये परत जावे। त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम लगेच सुरू केली जाणार आहे। त्या ठिकाणी आवश्यक असणारी आरोग्य सुविधा, औषध फवारणी, धूर फवारणी किंवा पावडर फवारणी आहे, याचंही आम्ही काम लगेच सुरू करत आहोत। त्या ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू केले जाणार आहे। नागरिकांच्या असणाऱ्या आवश्यक लसीकरण किंवा औषध पुरवठा या ठिकाणी केला जाणार आहे। आणि मात्र कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घरामध्ये लगेच राहण्यास जाऊ नये, कारण घराच्या भिंती ओल्या झालेल्या असतात। त्यामध्ये विद्युत पुरवठा कदाचित काही वेळा उतरून अपघात होण्याची शक्यता असते। त्यामुळं महापालिका MSEB यांनी सांगितल्यानंतरच आपल्या घरामध्ये परतावं। तोपर्यंत निवारा केंद्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण सुरक्षित ठिकाणी नातेवाईकांच्या किंवा प्रायव्हेट घरामध्ये राहतात त्या ठिकाणी राहावं, असं मी सर्वांच्या वतीनं आवाहन करतो।